शिकवणे हा माझा श्वास व तुमच्यापर्यंत इंग्लिश ग्रामरच्या व्हिडिओने पोहोचवणे हा माझा ध्यास. हा उदात्त हेतू मनात ठेवून मी कन्हैया पुष्पानिंबा विस्फुते माझ्या मित्रांचे व विद्यार्थ्यांचे या इंग्लिश ग्रामर सिरीजमध्ये मनपूर्वक स्वागत करत आहे. भाषा लेखनात भावनांचा विचारांच्या उत्कर्षासाठी विरामचिन्हांचा उपयोग महत्त्वाचा असतो. भाषा म्हटली म्हणजे लेखन, भाषण, वाचन या क्रिया घडत असतात. पण जेव्हा लेखन करतो तेव्हा ते वाचकांच्या व्यवस्थित लक्षात येण्यासाठी विरामचिन्हांचा वापर केला जातो. बोलताना किंवा लिहिताना आपण जे बोलतो किंवा लिहित आहोत याचा अर्थ नीट लक्षात यावा म्हणून काही वेळ थांबावे लागते. हे ध्यानात येण्यासाठी जी आवश्यक चिन्हे वापरतात तीच विरामचिन्हे अर्थात पंक्च्युएशन मार्क्स होत. पंक्च्युएशन आर मार्क्स यूज्ड इन प्रिंटिंग अँड रायटिंग to separate sentences and clauses and to help make the meaning of sentence is more clear. आता बघा, विरामचिन्हांचा जर विचार केला आपण ते दोन प्रकारे सांगता येतील. नंबर 1, वाक्याच्या शेवटी येणारे कमिंग ॲट द एंड ऑफ द सेंटेन्स, आणि दुसरा आहे वाक्यांतर्गत येणारे अर्थात कमिंग इन द सेंटेन्स. आता त्याच्यामध्ये पहिलं घेऊ आपण फुल स्टॉप, त्याला पिरियडसुद्धा म्हणतात आणि मराठीमध्ये म्हणतात पूर्णविराम. आता आपण या व्हिडिओमध्ये जेवढे काही विरामचिन्हे आहेत त्यांचा अभ्यास करणार आहोत. सुरुवातीला आपण बघू पूर्णविराम, ते नेमकं कधी वापरतात. नंबर 1, विधानार्थी वाक्याच्या शेवटी. बघा, वाक्य दिलेलं आहे स्वामी इज अ गुड बॉय. त्याच्यानंतर आज्ञार्थी वाक्याच्या शेवटी लिसन केअरफुली. आज्ञार्थी वाक्य म्हणजे काय? ज्या वाक्याची सुरुवात क्रियापदाच्या पहिल्या रूपाने होते, या ठिकाणी लिसन. त्याच्यानंतर संक्षिप्त रूप लिहिताना MA म्हणजे मास्टर ऑफ आर्ट. त्याच्यानंतर यादी तयार करताना किंवा शीर्षकाच्या पूर्वी, जसं उदाहरणार्थ 1, 2, 3, इथं 3 यादीमध्ये आपण केलेले आहेत आणि जे क्रमांक दिले त्यांच्यानंतर आपण फुल स्टॉप दिलेला आहे. त्याच्यानंतर बघणार आहोत आपण कॉमा अर्थात स्वल्पविराम. बोलत असताना थोडा वेळ थांबून वाक्यातील वेगळेपणा किंवा खंडितपणा दर्शवण्यासाठी. म्हणजे बघा, ज्यावेळी वाक्यात एकाच अर्थाचे किंवा जातीचे शब्द आल्यास त्या प्रत्येक शब्दापुढे कॉमा वापरतात. शेवटचे शब्द मात्र अँडने जोडतात. उदाहरणार्थ स्वामी, वंश अँड अनिकेत. ज्यावेळी एखाद्याला संबोधन करायचे असेल अशावेळी संबोधवाचक शब्दानंतर कॉमा वापरतात. जसं उदाहरणार्थ स्वामी ब्रिंग द बुक, म्हणजे या ठिकाणी स्वामीला संबोध केलेलं आहे. त्याच्यानंतर मुख्य पोटवाक्य अर्थात प्रिन्सिपल क्लॉज व सबऑर्डिनेट क्लॉज अर्थात गौण पोटवाक्य यांचे वेगळेपण दाखवण्यासाठी. उदाहरणार्थ इफ यू प्रॅक्टिस हार्ड यू विल सक्सेस. त्याच्यानंतर अनौपचारिक पत्रलेखनात डिअर सन, डिअर स्वामी. एखाद्या गोष्टीबद्दल, व्यक्तीबद्दल त्याच वाक्यात माहिती देताना. तसं उदाहरणार्थ शिवाजी महाराज द फादर ऑफ नेव्ही वॉज बॉर्न ऑन 19 फेब्रुवारी 1630. डायरेक्ट अँड इनडायरेक्ट वाक्यात रिपोर्टिंग व्हर्ब नंतर द फादर सेड वर्क हार्ड. मोठ्या संख्येचे व्यवस्थित वाचन करता येण्यासाठी जसं आपण ठिकाणी संख्या घेतलेली आहे 55,45,950. ती व्यवस्थित वाचण्यासाठी आपण त्यांचे 3 गट केलेले आहेत आणि त्या ठिकाणी आपण गट करताना स्वल्पविरामचा वापर केलेला आहे, कॉमाचा वापर केलेला आहे. त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत क्वेश्चन मार्क म्हणजे प्रश्नचिन्ह. प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी जसं व्हॉट इज युअर स्कूल नेम, डू यू वॉन्ट नो. डायरेक्ट अँड इनडायरेक्ट वाक्यात प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी स्वामी आस्क्ड व्हॉट आर यू डुईंग. ॲड क्वेश्चन वाक्यात टॅग नंतर वापरतात. वंश इज अ गुड स्टुडंट इजंट ही, शेवटी प्रश्नचिन्ह. कधी कधी विधान वाक्य प्रश्न विचारण्याच्या हेतूने वापरले जाते. अशा वाक्याच्या शेवटी यू आर रायटिंग नाव एक्सक्लामेशन मार्क म्हणजे उद्गारचिन्ह. भीती, आनंद, दुःख, आश्चर्य अशा भावना ज्या शब्दातून प्रकट होतात अशा वाक्यांच्या शेवटी केवळ प्रयोगी, अव्यय व उद्गारवाचक शब्द वाक्यात जर आले असतील उद्गारचिन्ह देतात. जसं अलास ही इज
नो मोर म्हणजे या ठिकाणी अलास शब्द आलेला आहे, त्याच्यानंतर आपण एक्सक्लामेशन मार्क दिलेलं आहे. ज्या वेळेस बोलताना वाक्य विधानार्थी असो किंवा आज्ञार्थी, ज्यावेळी एखादी क्रिया ठासून सांगण्यासाठी किंवा जोर देण्यासाठी, ओके आय विल अलाउ हिम टू रीड. कधी कधी छोट्या वाक्यातून आज्ञा, हुकूम, इच्छा पाळल्यास पाहिजे असे सांगितले जाते, तेव्हा टेक इट अँड फिनिश इन टाइम, गो अवे, शी डझंट वॉन्ट टू लिसन यू. एखाद्या व्यक्तीला संबोधन करून कडकडीची व तीव्र भावना व्यक्त करताना वाक्याच्या शेवटी मे गॉड शो यू पाथ, इन्व्हर्टेड कॉमा, कोटेशन मार्क म्हणजे अवतरण चिन्ह. अवतरण चिन्ह दोन प्रकारचे असतात. नंबर 1 आहे डबल इन्व्हर्टेड कॉमा म्हणजे दुहेरी अवतरण चिन्ह, व दुसरा आहे सिंगल इन्व्हर्टेड कॉमा म्हणजे एकेरी अवतरण चिन्ह. दुहेरी अवतरण चिन्ह डबल इन्व्हर्टेड कॉमा कधी वापरतात? बोलणाऱ्याचे शब्द जसेच्या तसे द्यायचे असतील तेव्हा काहीही बदल न करता. आणि सिंगल इन्व्हर्टेड कॉमा एखाद्या शब्दावर जोर द्यायचा असेल किंवा प्रत्यक्ष कथन इनडायरेक्ट स्पीच करायचे असेल त्यावेळी सिंगल इन्व्हर्टेड कॉमा वापरतात. आता आपण बघू कधी वापरतात नेमकं. डायरेक्ट आणि इनडायरेक्ट वाक्यात रिपोर्टेड स्पीचचे वाक्य लिहिताना बोलणाऱ्याचे शब्द जसेच्या तसे काही बदल न करता लिहिताना, जसं मिस्टर विस्पुते सर ऑलवेज टीचेस अस इंग्लिश ग्रामर इन व्हेरी सिंपल लँग्वेज. पापा व्हेन विल दे अराईव्ह आस्क्ड स्वामी. वाक्यातील वेगळेपणा किंवा महत्त्वाची माहिती इन्व्हर्टेड कॉमाजमध्ये लिहितात, जसं राईट अँड एसे ऑन माय फेवरेट ऑथर. लिहिताना लक्ष वेधून घेण्यासाठी अनेकदा वाक्प्रचार किंवा म्हण वापरली जाते. अशावेळी वाक्प्रचार व म्हण किंवा काही शब्द व शब्दसमूह इन्व्हर्टेड कॉमाजमध्ये लिहितात, जसं द ऑरेटर सेड बिटवीन टू फायर्स. या ठिकाणी ही म्हण डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये मेन्शन केलेली आहे. सिंगल इन्व्हर्टेड कॉमा काही विशिष्ट शब्द दाखवण्याकरता. लुक अप द वर्ड कॉलन इन द लँग्वेज स्टडी. या ठिकाणी कॉलन आणि लँग्वेज स्टडी हे विशिष्ट शब्द दाखवण्यासाठी सिंगल इन्व्हर्टेड कॉमाचा वापर केलेला आहे. त्याच्यानंतर सेमीकॉलन म्हणजे अर्धविराम. संयुक्त वाक्यातील एकच अर्थाचे लहान लहान वाक्यांचे वेगळेपण दाखवण्यासाठी सेमीकॉलनचा वापर करतात. इनसाइड द क्लास द स्टुडंट्स शाउटेड, रश्ड अँड फॉट विथ ईच अदर. दिस वॉज द रिझन आय स्टॉप्ड टीचिंग. त्याच्यानंतर काही विरोधात्मक वाक्यांसाठी स्पीच इज सिल्वर, सायलेन्स इज गोल्डन. सबऑर्डिनेट क्लॉज ही लांब लांब असतात. अशा वेळी गौण वाक्य वेगळे करण्यासाठी नेव्हर टॉलरेट हर वर्ड्स, डोंट केअर अबाउट हर वर्ड्स अँड ऑलवेज बी सेपरेट. वाक्यातील काही क्रियाविशेषणांच्या पूर्वी टुमारो इज संडे देअरफॉर वी कॅन एन्जॉय ॲट होम. या ठिकाणी देअरफॉर क्रियाविशेषण आहे त्याच्या आधी. त्याच्यानंतर या ठिकाणी काही क्रियाविशेषण दिलेले आहेत, हेन्स, अल्सो, इंडीड, हाऊएव्हर, एक्सेट्रा. त्याच्यानंतर कॉलन म्हणजे अपूर्ण विराम. यादी तयार करताना यादी कशाची करायची या गोष्टीनंतर वी कॅन व्हिजिट बीबी का मकबरा, अजंता, एलोरा ही यादी तयार केलेली. या ठिकाणी आपल्याला भेट द्यायची आहे. जसं टीचर्स यूज इन क्लास डस्टर, चॉक, बुक. त्याच्या आधी अपूर्ण विराम म्हणजे कॉलनचा वापर करण्यात आलेला आहे. एखादी गोष्ट का घडली त्याचे कारण स्पष्टीकरण आणि मुद्दे स्पष्ट करण्यासाठी. ही वॉजंट अटेंड द क्लास, द रिझन वॉज. बघा जे काही कारण असेल, स्पष्टीकरण असेल त्याच्या आधी अपूर्ण विराम म्हणजे कॉलनचा वापर केलेला आहे. कधी कधी लिहिताना किंवा बोलताना विरोधात्मक विधान असते तेव्हा मॅन प्रोपोजेस, गॉड डिस्पोजेस. नाटकात म्हणाला सेड म्हणून, जसं उदाहरणार्थ मनी लेंडर सेड ओ जस्ट किंग. त्याच्यानंतर डॅश, अपसरण चिन्ह. आता डॅश हायपेनपेक्षा थोडं मोठी असते रेष. इट इंडिकेट्स अ पॉज, सेपरेट ग्रुप्स ऑफ वर्ड्स. स्पष्टीकरण देताना किंवा लिहिताना अचानक विचारात आलेला शब्द किंवा वाक्य यातील बदल करण्यासाठी. ही इज अफ्रेड ऑफ टू थिंग्स, स्पायडर्स अँड रॅट्स. द गुड एक्झाम्पल टू डू दिस बट नो यू कांट सॉल्व इट.
वाक्यात जर पुनरावृत्ती दर्शक शब्द किंवा शब्दसमूह आल्यास, जसं द बेग इज नॉट कॉमन, या ठिकाणी बघा द बेगर हा पुनरावृत्ती दर्शक शब्द या ठिकाणी आलेला आहे, पुन्हा पुन्हा आलेला आहे. तो वेगळा करण्यासाठी त्या ठिकाणी डॅशचा वापर केलेला आहे. एखाद्या परिच्छेदाचा सारांश रूपाने लिहिताना अँड स्वामी, वंश अँड अनिकेत डॅश ऑल दीज बॉईज गॉट गुड स्कोर्स. एखाद्या शब्दावर किंवा एखाद्या नामावर जोर देऊन त्याच्याबद्दल अधिक माहिती स्पष्ट करण्यासाठी, जसं प्रसन्न द मॉनिटर ऑफ द क्लास ओन अगेन, या ठिकाणी आपण प्रसन्न ओन अगेन लिहू शकलो असतो, पण प्रसन्नबद्दल अधिक माहिती त्याच्याबद्दल द मॉनिटर ऑफ द क्लास हे लिहिण्यासाठी आपण डॅशचा वापर केलेला आहे. अचानक घडलेल्या प्रसंगावर बोलताना होणारी घालमेल त्यावेळी काय बोलावे या विचार असताना. त्याच्यानंतर हायफेन, संयोग चिन्ह, संयुक्त शब्द किंवा जोड शब्द वेगळे दाखवण्यासाठी, जसं कंट्री यार्ड, 42 एक्सप्लेन मध्ये हायफेन दिलेलं आहे. लिहिताना ओळ जर संपली परंतु पहिल्या ओळीवर अर्धा शब्द व खालच्या ओळीवर अर्धा शब्द, अशा वेळी त्यांचा एकत्रपणा दाखवण्यासाठी, शब्दातील उपसर्ग वेगळा करण्यासाठी, जसं वेल क्वालिफाईड एम्प्लॉई, एक्स फ्रेंड, सेल्फ कॉन्फिडेंट. नातेदर्शक जोड शब्द लिहिताना, जसं ग्रेट ग्रँडफादर, मदर इन लॉ एक्सेट्रा. त्याच्यानंतर ब्रॅकेट, इट इज यूज टू फिक्स अ वर्ड ऑर फ्रेज साइड फ्रॉम द रिमेनिंग सेंटेन्स. वाक्यात जर काही वेगळेपणा दाखवणारे शब्द असतील तेव्हा, जसं महाभारत द ग्रेट इंडियन इपिक वॉज रिटन बाय व्यास मुनी, थोडंसं वेगळेपणा किंवा त्याच्याबद्दल आपण जे शब्द होते द ग्रेट इंडियन इपिक हे आपण ब्रॅकेटमध्ये टाकलेलं आहे. एखाद्या गोष्टीचे किंवा व्यक्तीचे स्पष्टीकरण देण्यासाठी, स्वामी सेलिब्रेटेड बर्थडे सेड आय एम टू हॅपी. लिहिताना जर काही चूक झाली असेल त्यावेळी दुरुस्तीसाठी, स्वामी रोट आय फाउंड ऑफ आईस्क्रीम, या ठिकाणी दुरुस्ती झालेली नाही, दुरुस्ती ती सुधारलेली आहे, ब्रॅकेटमध्ये सी टाकून म्हणजे आईस्क्रीम. पॅरेंथेसिस म्हणजे वाटोळे कंस. एखाद्या वाक्यात ॲडिशनल इन्फॉर्मेशन घालायची असल्यास, महात्मा गांधी 1869-1948 इज अवर फादर ऑफ नेशन, या ठिकाणी आपण मेन्शन केलेलं आहे 1869-1948 म्हणजे त्यांचा जन्म आणि मृत्यू. एखाद्या पुस्तकातील ग्रंथातील शब्दांची किंवा वाक्यांचा संदर्भ किंवा माहिती देताना, लाईन्स, आता बघा संदर्भ दिलेला आहे आपण आणि त्यांना आपण त्या कंसात टाकलेला आहे. लेसन नंबर 4 चौथ्या धड्यातील लाईन नंबर 4 to 12 7 ते 12 ही लाईन आणि पेज नंबर 48 आर व्हेरी सिम्पल, म्हणजे जो संदर्भ आपण त्या कंसामध्ये टाकलेला आहे. योग्य पर्याय निवडा किंवा उपविभाग दर्शवण्यासाठी वापरलेले अंक अक्षरे, जसं मुंबई इज कॅपिटल खाली ऑप्शन दिलेले आहेत आणि ते ऑप्शन जे काही 1 2 3 त्यांना पॅरेंथेसिसमध्ये दिलेली आहे. एखादी रक्कम अक्षरात असेल तर अंकात व अंकात असेल तर अक्षरात लिहिण्यासाठी, या ठिकाणी बघा आपण अंकात लिहिले 92, अक्षरात लिहिण्यासाठी आपण कंसाचा वापर केलेला आहे. जसं 92 आपण अक्षरात लिहिलेलं आहे, अंकात जे लिहिता आपण त्यावेळेस आपण कंसाचा वापर केलेला आहे. नाटकातील स्वगत किंवा सूचना लिहिण्यासाठी गोल्डस्मिथ कंसात घेतला आहे पण इन अ क्रँकी टोन ओ नोबल थिंग. त्याच्यानंतर स्लॅश, पर्यायवाचक चिन्ह, स्लॅश हे विरामचिन्ह ऑर म्हणजेच किंवा या अर्थाने वापरतात. 2 शब्दांमध्ये, अक्षरांमध्ये, नामांमध्ये, वाक्यांमध्ये स्लॅश चिन्ह वापरल्यास दोघांपैकी कोणताही एक असा त्याचा अर्थ होतो. टुडे वी विल टीच टेन्सेस आर्टिकल्स, म्हणजेच आज आपण टेन्सेस किंवा आर्टिकल्स शिकणार आहोत, म्हणजे एक तर टेन्सेस किंवा आर्टिकल्स. दिनांक संक्षिप्त रूप, अपूर्णांक पत्ता लिहिताना, जसं दिनांक 1/6/1979, त्याच्यानंतर केअर ऑफ, त्याच्यानंतर RH14/12. नंतर बघू आपण इलिप्सेस म्हणजे टिंब. लिहिताना काही शब्द गाळलेले आहेत हे दर्शवण्यासाठी, जसं आय वेंट हिअर बट डॅश 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 शब्द गाळलेले आहेत.
कधी कधी द्विधा परिस्थितीत काहीतरी बोलायचे अथवा लिहायचे असते, अशा वेळी बट दॅट विल बी डिफिकल्ट ही स्टॅमर्ड. बघा, त्याला काहीतरी बोलायचं आहे पण तू बोलू शकत नाही. अशा वेळेस प्रश्नपत्रिकेत गाळलेल्या जागा, जसं औरंगाबाद इज नोन ॲज. काहीतरी विचार करताना काही क्षण थांबण्यासाठी रामसेळ द नेक्स्ट किंग. ॲपॉस्ट्रॉफी म्हणजे काय, षष्टीदर्शक चिन्हे. एकवचनी नामांना किंवा अनेक वचनी नामांना चा, ची, चे प्रत्यय दाखवण्यासाठी, अर्थात नामाच्या षष्टी विभक्तीसाठी. जसं स्वामीज टॉय इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह. त्याच्यानंतर बॉईज शूज. संक्षिप्त रूप लिहिण्यासाठी म्हणजे शॉर्ट फॉर्म लिहिण्यासाठी वंश डझंट नो. डझंट काय एक संक्षिप्त रूप आहे, पण लॉंग फॉर्म काय द्यायचा, डज प्लस नॉट. त्याच्यानंतर आय एम अ बॉय म्हणजे आय एम हे शॉर्ट फॉर्म आहे आणि त्याचं लॉंग फॉर्म आहे आय एम एम. संख्यांचे व अक्षरांचे अनेक वचन लिहिण्यासाठी, जसं 4 10s मेक 40. घड्याळीचे किती वाजले हे लिहिण्यासाठी, जसं ॲट 4 o'clock आय विल बी देअर. म्हणजे घड्याळीचे किती वाजले, 4. ज्यावेळेस घड्याळीचे 4 वाजतील त्यावेळेस मी तेथे असेन. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आज आपण विरामचिन्ह अर्थात पंक्च्युएशन मार्क्स हा व्हिडिओ अभ्यासला. तर हा व्हिडिओ तुम्हाला निश्चित आवडलाच असेल. एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, व्हिडिओत आपण फक्त विरामचिन्हे अर्थात पंक्च्युएशन मार्क्सची तोंड ओळख करून ठराविक माहिती घेतलेली आहे. पुढील व्हिडिओत आपण एक मार्क्सची तपशीलवार अर्थात डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत. जो व्हिडिओ आपण अभ्यासणार त्या व्हिडिओवर मी काही प्रश्न विचारणार, त्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला कॉमेंट्स बॉक्समध्ये द्यायचे आहे. यात आज मी तुम्हाला 2 प्रश्न विचारणार आहे. सुरुवातीलाच आपण त्याचा विचार केलेला आहे की वाक्याच्या शेवटी येणारे व वाक्यांतर्गत येणारे कोणकोणती विरामचिन्हे आहेत ते आपण आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये लिहून मला पाठवायची आहेत. हो, अजून एक गोष्ट, जर अजून आपण चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर आत्ता लगेच ताबडतोब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.